रव्याच्या करंज्या बनवते. त्याचं पहिलं सारण कसं बनवायचं आहे ना ते तुम्हाला दाखवते. आणि त्याचं साहित्य बघा. हा रवा आहे, बारीक रवा आहे. हे 3 वाटे घेतले आहे. म्हणजे ही वाटी आहे ना, हा बाऊल आहे ना वाटीचा, हे 3 वाटे रवा घेतला आहे. आणि त्याच्यासाठी आहे ना हे 1.5 वाटी पिठी साखर घेतली आहे. हीच वाटी आहे, हे 1.5 वाटी आहे ना पिठी साखर आहे. हे मनुका आहे 2 चमचे घेतले आहे. हे चारोली आहे 2 चमचे आहे. हे काजूचे तुकडे करून बारीक घेतले आहे 2 चमचे. हे खसखस आहे 1 चमचा आहे. हे खोबरं आहे 1 वाटी सुकं किसलेलं आहे. हे घी आहे म्हणजे शुद्ध घी आहे. हे रवा भाजायला घेणार आहे मी 2 चमचा. आणि हे आहे ना ही वेलचीची पावडर आहे, जायफळ वेलचीची पावडर आहे, मी बनवून ठेवलेली आहे. आता मी पहिलं काय करते, हे सुकं खोबरं आहे ना हे मी पहिलं थोडं भाजून घेते. गॅस पेटवला आहे आणि आता भांडं पण ठेवलं आहे. त्याच्यामध्ये हे खोबरं आहे ना 1 वाटी, हे मी त्याच्यामध्ये भाजून घेणार आहे चांगलं. हे सुकं खोबरं आहे किसलेलं. हे भाजून का घ्यायचं म्हणजे सारणामध्ये कच्चं नाही असं टाकायचं. हे सारण मग ते खवट वास येतो. खोबरं जसं खवट होतो ना तसं मग ते सारण खराब होतो, म्हणून असं भाजून घ्यायचं सुकंच. आता गॅस बारीक करते. खोबरं बघा असं लाल झालंय जरा, म्हणजे ते कसं चुरचुरीत व्हायला पाहिजे, ते चुरायचं आहे ना म्हणून. ते चांगलं खोबरं भाजलं आहे. आता ते मी काढून घेते ताटामध्ये वेगळं. हे खोबरं कसं वेगळंच घ्यायचं आहे भाजून. खोबरं असं वेगळं ताटात घेतलं आहे भाजून. आता मी त्याच्यामध्ये आहे ना हे चारोलीने आहे ना हे जरा भाजून घेते. हे काजू आहे, हे पण जरासे भाजून घ्यायचे चांगले, म्हणजे कसे वास येत नाही, मग नंतर खराब होत नाही सारण. बाहेर एवढा पाऊस पडतोय ना, किती आवाज येतोय, लय जोरात गडगडतोय नुसता पाऊस. हे पण आता भाजून मी एका वाटीत काढून घेते. गॅस बारीक करते. हे कसे थोडा वेळच भाजायचे, असे 2 मिनटं भाजायचे थोडा वेळ. तर मी रवा भाजून घेणार आहे. गॅस बारीक केला आहे. आता याच्यामध्ये आहे ना 2 चमचे मी घी टाकणार आहे, शुद्ध घी आहे. याचं पूर्ण असं वितळून घ्यायचं. घी तापलं आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना हा पहिला गॅस मी बारीक केला आहे, त्याच्यामध्ये हा खसखस टाकायचा आहे. खसखस थोडासा भाजून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये आहे ना हा रवा भाजायचा. हे कसं सारण आपण करंज्याचं आहे ना एकदमच अर्धा किलो, पाव किलोचं, 1 किलोचं करून ठेवायचं. म्हणजे कसं सारखं सारखं करायला नको. म्हणजे जेव्हा आपल्याला करंज्या करायच्या असतील ना तेव्हा आपण थोडे थोडे करू शकतो. पण कसं सारण सारखं करता येत नाही ना, त्याच्यामुळे सारण पहिलं बनवून ठेवायचं भरपूर. असं चांगला भाजायचा रवा, जरा गोल्डनचा होईपर्यंत भाजायचा. गॅस जरा फास्ट केला आहे. हे रवा भाजताना आहे ना, करंजीचं सारण बनवताना रवा भाजताना शुद्ध घी घ्यायचं, म्हणजे त्याने कसं सारण सैल राहतो. आणि आपण डालडा वापरला ना की ते सारण कसं सुकं होतं करंजीत टाकल्यावर. म्हणून आपण थोडं भाजताना ना, आता त्याच्यामध्ये कशाला टाकायचं आहे, घी नाही टाकायचं आता, कारण ते करंजी आहे ना आपण तेलामध्ये तळणार आहे. रवा कसा चांगला गोल्डन होईपर्यंत चांगला भाजायला लागतो. आणि हे सारण मी आता थोडं जास्त का बनवलं आहे, म्हणजे या सारणामध्ये आहे ना तुम्हाला थोडेसे आहे ना 2-3 प्रकारचे करंज्या करून दाखवणार आहे. सारण मी हेच वापरणार आहे, म्हणजे म्हणून मी करून ठेवणार आहे जास्त. रवा मस्त भाजला आहे, 7 मिनटं भाजला आहे रवा. आता गॅस बंद करते, तुम्हाला सारण बनवायचं दाखवते. हा रवा मस्त भाजला आहे आणि ह्याच्यामध्ये कसं खसखस टाकलं आहे पहिलाच 1 चमचा भाजतानाच. आता याच्यामध्ये काय करायचं, हा खोबरा आहे ना, हा भाजलेला खोबरा असा हाताने चुरायचा, म्हणजे तो रव्यामध्ये आहे ना सर्व मिक्स व्हायला पाहिजे. म्हणून असं हाताने चुरायचं, म्हणजे जाड बारीक आहे ना ते खोबरं किसलेलं, त्याच्यासाठी.
याचा सर्व आता एक एक सारणामध्ये टाकायचं. आता काजू आणि मनुक चारोली आहेत ना, मी भाजून एका वाटीत ठेवलेली आहे, ती पण आता त्याच्यामध्ये टाकायची आहे. हे मनुक आहे 2 चमचा. हे कसं आता हाताने सारखं करायला लागणार आहे. आता याच्यामध्ये आहे ना पिठी साखर टाकायची आहे, म्हणजे गोड व्हायला पाहिजे म्हणून. आता 1.5 वाटी घेतली साखर. हे पूर्ण 1.5 वाटी साखर, पिठी साखर ते रव्याला लागते. हे आता सर्व मिक्स केलं आहे सारण. आणि त्याच्यामध्ये आहे ना हे पिठी साखर आहे ना चाळून घ्यायची. कारण हे बघा, मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं केलं. हे असे गोळे असतात साखरेचे, त्याचे मग हाताने हे करायला टाईम जातो. म्हणून ते पहिलेच आहे ना आपण पिठी साखर चाळून घ्यायची. त्याच्यामध्ये असे खडे असतात पिठी साखरेचे. आता हे पूर्ण तयार झालं आहे. आता त्याच्यामध्ये वेलची टाकते. ही आपली पावडर बनवलेलीच आहे, अशी 1 चमचा टाकायची. आपलं सारण एकदम रेडी तयार झालेलं आहे. आणि आपण हे आता डब्यात एकदम पॅक बन झाकून ठेवायचं. जेव्हा आपल्याला करंज्या करायच्या असतील ना, तेव्हा ते घ्यायचे आणि करायचे. आपण सारण बनवून असं ठेवलं ना, मग कधी पण तुम्ही यांना थोडे थोडे करू शकता. एकदमच करायची काही गरज नसते. पहिलं सारण बनवायचंच असते, तयारी कशी करायची म्हणून. सारण बनवून ठेवलं ना डब्बाभर, की ते आपण कधी बी कराय. हे करंजीचं रव्याचं सारण तयार झालेलं आहे. असं तुम्ही पण बनवून आधी ठेवा. आणि मस्तपैकी झाकण मारून वाफ नाही जाणार आणि वास नाही जाणार, म्हणून झाकण मारून असं ठेवा. कधी करायचं तेव्हा करायचं. हे करंजीचं सारण मी पहिलं तयार करून ठेवलेलं आहे. आणि आता मी करंज्या बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा आहे, 1 वाटी मैदा आहे, हे थोडंसं मीठ आहे, आणि हे 3 चमचे आहे ना डालडा आहे. म्हणजे शुद्ध घी नाही आहे, हे डालडा आहे. हे आहे ना या पिठासाठी रव्यासाठी आहे ना कडकडीत त्याचं गरम करून आहे ना मोहन घालायचं आहे. त्याच्यासाठी हे घी घेतलं आहे, म्हणजे डालडा घेतला आहे. हे आता मी काय करते, हे गरम करायला पहिलं ठेवते. हे असं चांगल्या भांड्यामध्ये गरम करायचं आहे. आणि हे आपण आहे ना असं एक मोठं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये हा रवा ओतायचा आणि हा मैद्याचं पीठ आहे, हे मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आहे ना हे मीठ टाकायचं थोडंसं. आणि घी आहे ना हे गरम करून आहे ना ह्याच्यामध्ये ओतून आहे ना, हे डालडा आहे ना 3 चमचा घेतला आहे मोहनसाठी. हे कसे मी तुम्हाला आधी थोडेसेच करून दाखवणार आहे. हे गरम करून आहे ना कडकडीत एकदम गरम करून या पिठामध्ये ओतायचं आहे, सुक्या पिठामध्ये. हे असं गरम गरम करायचं चांगलं कडकडीत. हे तेलामध्ये ओतून आहे ना असं हे चांगलं हलवायचं आहे. आपण हात नाही घालायचा त्याच्यामध्ये, गरम तेलामध्ये. हे गरम डालडा आहे, हात नाही घालायचा. आताही आहे ना आपण हाताने असं सारखं करायचं, फेसायचं. चांगलं मिक्स झालं ना, मग ते आपण पाणी घालून आहे ना थोडं घट्ट भिजवायचं, चपातीच्या पिठासारखं.
असं मळून आहे ना चांगलं पाणी घालून, एकदम सुकं नाही मळायचं. आता 2 मिनटं 3-4 मिनटं ठेवायचं मळून गोळा करून जरा, म्हणजे तो रवा आहे ना भिजायला पाहिजे ना चांगला, म्हणून. हा गोळा आता मी झाकून ठेवते. असं झाकण मारून 5 मिनटासाठी ठेवायचं. हे करंजीचं पीठ आहे ना मळून ठेवलं होतं 5 मिनटासाठी. हे बघ चांगलं फुगलं आहे ते आता. आणि हे आहे ना जरासं चेचायचं. हे खलबत्त्याचं हे घेतलं आहे चेचायला. असं याच्यातच असं चेचून घ्यायचं जरा, म्हणजे रवा आणि मैदा आहे ना ते कसं मिक्स होतो. मग असं चेचून घ्यायचं, मग ते जरा नरम होतो. करंज्या पण कशा खुसखुशीत होतात. याने कसं 5 मिनिट असं चेचून घ्यायचं, मग ते कसं नरम होतो, मऊ होतो. हे बघा. आता याचे 2 गोळे करते आणि तुम्हाला कसं बनवायचे ते करंज्या दाखवते. या पिठाचे 3 गोळे केले आहे असे एवढे. आता मी आहे ना हे तांदळाचं पीठ घेतलं आहे. आपण कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता, असं तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये आहे ना हे तेल टाकायचं आहे. हे पीठ आहे ना तेलामध्ये असं मिक्स करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते आता आपण करंजे कसे बनवायचे ते. हे ना असं तेलामध्ये कालवून असं घ्यायचं पीठ. हे असं पीठ आहे ना तेलामध्ये कालवायचं. एक पोळी लाटायला घेतली आहे ही, आणि गोळे आहेत ना 2 ते असे झाकून ठेवायचे, कारण पंख्याखाली सुकतात ना म्हणून. आता हे लाटून मी चपातीसारखं घेणार आहे. म्हणजे आता हे चपाती बनवणार आहे मी लाटून पातळ. अशी पातळ आहे ना याची पोळी करून घ्यायची चपात्यासारखी. अशी पातळ लाटून घ्यायची, जाड नाही लाटायची आहे. अशी लाटून झाली. आता मी काय करते बघा. आता तेल लावून हे पीठ घेतलंय ना, हे पीठ कमी पडलं ना तर परत आपण घ्यायचं. आता ह्याला सर्व लावायचं आहे. हे असं सर्व आहे ना हे पीठ आणि तेल मिक्स केलंय ना ते असं सारखं सगळ्यावर लावून घ्यायचं आहे बघा. असं लावून घेतलं ना तर त्याचा आता रोल बनवायचा आहे. आता हा रोल झाला ना, आता काय करायचं, आता याच्या वड्या कापायच्या. रोल बनवले असा आता मी कापते. हे साईडचं कापून ठेवते आणि हे ना मोठे मोठे असे रोल कापायचे. म्हणजे पिठामध्ये डुबून असं घ्यायचं. म्हणजे हे रोल नाही भिजवायचं, असं असं डुबवायचं. हे मैद्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये हे घेतलं आहे लावून मैद्याचं पीठ. आता रोल बघा कसा पकडला आहे, असा आडवा ठेवला आहे. आता मी कशी लाटते बघा. एका बाजूनच आधी असं जेवढे आपल्याला करंजी बनवायची आहे ना तेवढी लांब अशी कापून अशी लाटून घ्यायची. हे बघा अशी झाली. आता हे कसं हा आणि हा भाग लाटायचा नाही आहे, हा भाग आणि हा भाग नाही लाटायचा. हा मधीच अशी लाटणी फिरवायची आहे, असं मधीच पातळ करायची. हे बघा झाली, अशी मधीच फिरवायची लाटणी. आता रोल आहे ना हा भाग आणि हा भाग आहे ना, तसा हा भाग आहे. हा भाग जो आहे ना तो हा आहे आणि हा भाग आहे इकडे आहे. म्हणजे हा मोडायचा नाही आणि हा लाटायचा पण नाही. आपण थोडी अजून पण अशी पातळ करू शकता, पण तो भाग आहे ना हा याच्यावर लाटणी नाही फिरवायची.
आता आपण आहे ना दुमडायची कशी माहिती आहे का, यात अशी फिरवली ना, आता त्याच्यामध्ये असं सारण भरायचं, असं सारण भरायचं. ह्याच्यामध्ये सारण कसं कमीच राहतो. असं सारण भरून आहे ना अशी दुसरीकडे पकडायची. अशी पकडली की हा भाग आहे ना हा दाबायचा नाही, हे खालीच असं मध्ये दाबायचं. आणि करंजी कशी एकदम खुसखुशीत लागते. आणि हा भाग कसा फुलणार तळताना. हे बघा, याचं मधीच ते दाबायचं, हा भाग नाही दाबायचा. अशी छान करंजी करायची. जरा वेळ लागतो पण खायला पण छान असतात, असे टिकाऊ असतात. आता हा पण तसाच लागते, बघा कसा लागते. हा बघा कसा पकडला आहे. हा इकडे कापलेला भाग आहे दुसरीकडे, आणि हा मधी भाग आहे. हे आता इथूनच अशी लांब करायची. हा पॅक पण भाग आहे ना, हा पॅक भाग हा अशीच लांब करायची आधी, जेवढी आपल्याला करंजी बनवायची आहे ना तेवढी अशी. आता काय करायचं, आता मधीच लाटणी अशी फिरवायची, मधीच पातळ करायची अशी. आता याच्यामध्ये सारण भरायचं. असं आहे ना पॅक करत जायचं. खायला किती चांगलं खुसखुशीत लागतात. हे विकत भेटतात ना बाजारामध्ये, याच्या दुकानावर चांगले भेटतात आता दिवाळीला, तसे ह्या पद्धतीचे आहेत. हे छान लागतात खुसखुशीत एकदम. हा भाग कसा फुलून येतो मग तळल्यावर. अरे पण तसेच करून घेते. याच्या करंज्या सगळ्या बनवून घेतल्या आहेत, म्हणजे आपल्याला बाजारात मिळतात ना तसले आहेत. आणि तेल पण तापत ठेवलं आहे. आता त्याच्यामध्ये सोडते एक एक. तेलाच्या अंदाजाने सोडायचे. तेल जास्त असल्यावर 2-2, 3-3 सोडायचे. असे चांगले गोल्डन जे झाले ना मग काढायचे. कारण का आपण त्याच्यामध्ये हळद पण नाही टाकले ना, कारण ते आपल्याला सफेद सफेद पाहिजे. हे बघा हे असे भाग होतात असे, आणि खाताना किती छान लागतात एकदम खुसखुशीत. छान भाजले आहेत. असेच आता मी सगळे हे तळून घेते. रोल करंजी खुसखुशीत एकदम मस्त तयार झालेली आहे. आणि तुम्ही पण असे बघून आहे ना बनवा, छान आहे.